टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Then he moved nearer and saw his legs reflected in the pool. मग तो अजून थोडं पुढे जातो त्या तलावाच्या आणि मग त्याला त्याचे पाय, त्याच्या पायाचं प्रतिबिंब जे आहे ते त्या तलावात दिसतं. त्या तलावाच्या पाण्यामध्ये त्याला ते दिसतं. ही वॉज क्वाईट डिस्गस्टेड आणि ते पाहून तो थोडासा नाराज होतो. लुक ॲट माय लेग्स. आणि मग तो स्वतःलाच म्हणतो की माझ्या पायांकडे बघ. दे आर सो अगली. आणि मग तो म्हणतो की ते किती कुरूप आहेत. अगली म्हणजे कुरूप. ऑल स्पाइनली विथ स्मॉल फिट. हाऊ आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेग्स वर्दी ऑफ माय स्टेटली अँटलर्स. आणि मग तो पुढे आपले जे पाय आहेत त्यांना बघून नाराज होतो आणि तो म्हणतो की हे किती कुरूप आहेत. जर माझ्या सुंदर शिंगांसारखे, जर माझे पायही सुंदर असते, मला जर निसर्गाने ते तसेच सुंदर माझ्या शिंगांसारखे दिले असते तर किती बरं झालं असतं. ॲज ही वॉज ब्रूडिंग इन दिस वे द स्टॅग हिअर्ड एन ॲरो गोईंग स्विश अक्रॉस द पूल. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो तेव्हा त्याला ऐकू येतं एका बाणाचा आवाज त्या पुलाजवळ. ॲट द सेम टाईम ही पिक्ड अप द सेंट ऑफ हंटर. आणि त्याच वेळेला त्याला एका हंटर म्हणजे कोण, शिकारी, त्याला शिकाऱ्याचा तिथे सेंट म्हणजे वास, त्याला तिथे तो वास येतो. विथ द क्विक टर्न ही बाउंडेड अवे. आणि थोडाही क्षणाचा विलंब न करता, क्विक म्हणजे लगेचच, तो आपला रस्ता जो आहे तो बदलतो. हिज लेग्स कॅरीड हिम स्विफ्टली इन टू फॉरेस्ट. आणि त्याच्या पायांचा उपयोग करून तो धावत जाऊन जंगलात जातो. द हंटर वेअर हॉट ऑन हिज ट्रेल बट दे वेअर नो मॅच फॉर हिज स्पीड. मग पुढे तो जो शिकारी असतो तो काय करतो, हरण ज्या दिशेने पळालेला असतो त्याच्या पायांच्या ठस्यांचा मागोवा घेत हंटर जो आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तो शिकारी त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण हरणाचा पळण्याचा स्पीड जो आहे तो जास्त असल्या कारणाने तो त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. स्पीड म्हणजे गती. सून द स्टॅग लेफ्ट द हंटर फार बिहाइंड. आणि लवकरच हा जो नर हरिण आहे तो त्या शिकाऱ्याला मागे सोडतो. सेफ अँड आउट ऑफ द हंटर्स रीच द स्टॅग स्लो डाऊन. आता तो एका सेफ ठिकाणी पोहोचतो. आणि त्यामुळे तो आपली पळण्याची गती जी आहे ती हळू करतो. सडनली विदाउट रिअलायझिंग इट ही वॉक इन टू द थिकेस्ट. आणि पळता पळता त्याला जाणीव होत नाही आणि तो एका अशा ठिकाणी पोहोचतो जिथे खूप झाडं असतात, थिक झाडं असतात, जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता. खूप फांद्या असलेलं झाड असतं. देअर वेअर ट्रीज विथ अ स्ट्रॉंग ब्रांचेस ग्रोईंग क्लोज टुगेदर. तिथे अशी झाडं असतात की ज्यांच्या ज्या ब्रांचेस आहेत, फांद्या आहेत, त्या एकमेकांच्या अगदी जवळजवळ वाढलेल्या असतात. अँड अलास द सेम अँटलर ऑफ विच ही वॉज सो प्राऊड गॉट कॉट इन द थिक ग्रोथ. आणि शेवटी काय होतं तर ज्या शिंगांवरती त्याला खूप अभिमान असतो, प्राऊड म्हणजे अभिमान, त्याला जो अभिमान असतो, गर्व असतो, तीच त्याची शिंग त्या वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये अडकतात. द स्टॅग ट्राईड टू शेक हिमसेल्फ फ्री. आणि मग स्टॅग काय करतं, नरहरीण काय करतो तर तो आपली शिंग जोरजोरात हलवतो की जेणेकरून, शेक म्हणजे हलवणे, की जेणेकरून तो त्या फांद्यांमध्ये जे त्याचे अडकलेली शिंग आहेत ती त्यातून मोकळी होतील. बट द मोर ही स्ट्रगल द मोर एन्टँगल हिज अँटलर्स गॉट इन दी ब्रांचेस. पण तो जेवढा जास्त प्रयत्न करतो तेवढीच जास्त त्याची जी शिंग आहेत ती त्या ब्रांचेसमध्ये, ती त्या फांद्यांमध्ये अडकतात, अजून ती रुततात त्याच्यात. वन्स अगेन द स्टॅग कुल्ड हिअर द हंटर ड्रॉईंग क्लोज. आता नरहरणाला कळतं, त्याला ऐकू येतं की हा जो शिकारी आहे तो आपल्या जवळ पोचतोय. अँड ग्रू अफ्रेड. आणि ते कळाल्यावर तो थोडासा घाबरतो.
At last, with a great difficulty, he managed to free his antlers and bounded away. आणि शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर आणि खूप अडचणी आल्यानंतर तो कसं तरी आपले जी शिंग आहेत ती त्या फांद्यांमधून काढण्यात यशस्वी होतो आणि तो तिथून पळून जातो. आय रिअलाइज नाव दॅट माय अगली फीट सेव्ड माय लाईफ. आणि मग त्याला हे कळतं की त्याचे हे जे अगली पाय आहेत, त्याचे हे जे कुरूप पाय आहेत, ज्या तलावामध्ये ज्यांचं प्रतिबिंब बघून तो असं म्हणत होता की माझ्या शिंगांसारखे जर माझे पायही सुंदर असते तर बरं झालं असतं, त्याला ह्याची जाणीव होते की त्याच्या ह्या कुरूप पायांमुळेच आज त्याचा जीव वाचला आहे. आय वॉज सो प्राऊड ऑफ these handsome antlers, but they would have been the cause of my death. आज मला माझ्या ते प्रतिबिंब पाहिल्यानंतर मला माझ्या या शिंगांवरती फार अभिमान वाटला, मला ते खूप सुंदर वाटले, पण आज तीच शिंग माझ्या मृत्यूचं कारण बनले असते, हो की नाही? कारण तो जिथे पाणी प्यायला जातो ज्या तलावात, त्या तलावात आपलं प्रतिबिंब बघून तो आपलं प्रतिबिंब न्याहाळत राहतो, तो आपली शिंग जी आहेत त्यांना बघत राहतो आणि त्यामुळेच तो हंटर जो आहे, तो शिकारी जो आहे, तो त्याच्या जवळ येतो. त्यामुळे तो असं म्हणतोय की ही शिंग आज माझ्या मृत्यूचं कारण बनले असते. डेथ म्हणजे मृत्यू. व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल टू अस. आणि मग शेवटी तो असं म्हणतो की बऱ्याचदा असं होतं की ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात, पण नेहमी आपण त्या गोष्टींचा काय करतो, आपण त्यांना तेवढं महत्त्व देत नाही, आपल्याला ते तेवढेसे आवडत नाही. तर मुलांनो, आज आपल्याला ह्या स्टोरीमधून काय कळलं? काय समजलं? एक म्हण आहे, नेवर जज अ बुक बाय इट्स कवर. कोणत्याही गोष्टीला त्याच्या कवरमुळे ओळखायचं नसतं. बाहेरून ती गोष्ट कितीही चांगली दिसत असली तरी आपल्याला त्याचा योग्य फायदा होईलच असं नाही. तर हे आपल्याला या गोष्टीतून कळतं. म्हणजे काय, तर ज्या शिंगांवरती त्याला अभिमान होता, शिंग हे काय त्याचं बाहेरील रूप आहे, त्या शिंगांमुळे त्याला असं वाटलं की मी हे शिंग जे आहेत ते माझ्या सुंदरतेमध्ये अजून माझी सुंदरता ही शिंग जी आहे ती वाढवतायत असं त्याला वाटत होतं. पण जेव्हा आणि तो त्याचा जो दुसरा भाग आहे शरीराचा, म्हणजे त्याचे पाय, ज्यांना तो कुरूप म्हणत होता, जे दिसायला एवढे चांगले नाही आहेत, त्या शिंगांच्या बरोबरीने नाही आहेत, पण जेव्हा त्याला गरज होती तेव्हा काय त्या शिंगांनी मदत केली का? नाही ना, त्याच्या पायांनीच मदत केली ना. तर म्हणून जसं मी आता म्हटलं, नेवर जज अ बुक बाय इट्स कवर. कवर कितीही घाणेरडं असलं किंवा चांगलं नसलं, ते फाटलेलं असलं किंवा काहीही, तरी त्याच्या आतमध्ये जे पुस्तकात लिहिलेलं आहे त्या गोष्टी वाचल्याशिवाय आपल्याला कळणार का ते पुस्तक किती महत्त्वाचं आहे? नाही ना. तर हेच आपल्याला ह्या फॅबल्स ज्या आहेत, शॉर्ट स्टोरीज ज्या आहेत, हेच मॉरल आपल्याला देतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आपला पॉझिटिव्हच असला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट ही त्या वेळेला आपल्याला उपयोगी पडते. ठीक आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला हा पहिला पार्ट समजलेला असेल. आता पुढच्या भागामध्ये आपण ह्याचा दुसरा पार्ट, एक दुसरा फॅबल शॉर्ट स्टोरी ह्यातली आपण बघणार आहोत आणि मग त्यानंतर आपण हार्डवर्ड मीनिंग आणि एक्सरसाइज पाहणार आहोत तुमच्या दुसऱ्या पार्टमध्ये. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.